बढ़ती जनसंख्या की वजह से महाराष्ट्र के कई इलाकों में और खासकर शहरी इलाकों में परिवहन सेवा पर दबाव बढ़ता दिखाई दे रहा है। ट्रैफिक जाम, खराब रास्तों ने रोजाना यात्रा करने वाले लोगों का सिर दर्द बढ़ा दिया था। पर कहीं न कहीं लोगों की यही परेशानी हल करने के लिए महाराष्ट्र के नवनिर्वाचित परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने जल्द ही रोपवे सेवा शुरू की जाएगी ऐसी बात कही थी। इसी के चलते केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी से प्रताप सरनाईक ने बातचीत करने की जानकारी अब सामने आ रही है। रोपवे को लेकर प्रताप सरनाईक ने आखिर क्या कहा था, आइए आपको सुनाते हैं। तर निवडणुकीच्या पूर्वी नितिन गडकरी साहेब ठाण्यामध्ये आलेले आणि त्याचबरोबर आता नागपूरला असताना सुद्धा मी त्यांना भेटलो। माझ्या डोक्यातील एक संकल्पना आहे की जशी प्रवासी वाहतूक आपण जमिनीवरनं करतो तशीच प्रवासी वाहतूक ही हवेतनं होणं गरजेचं आहे। पाश्चात्य देशामध्ये तर ती वाहतूक चालू झालेली आहे, परंतु मला जी माहिती मिळाली की बँगलोरला रोपवेची वाहतूक त्यांनी चालू केलेली आहे, ट्रान्सपोर्ट सिस्टीम। तर अशा प्रकारच्या मोठ्या बस म्हणजे 16 सीटर किंवा 20 सीटर ह्या आपण रोपवेच्या माध्यमातून MMR क्षेत्रामध्ये, कारण ग्रामीण भागामध्ये एवढं इझी नाहीये, परंतु लोड जो MMR क्षेत्रातला आहे प्रामुख्याने मोठमोठ्या इमारती होत आहेत, परंतु जलवाहतूक आपण अजूनपर्यंत चालू करू शकलेलो नाही। सगळा जो लोड आहे तो रस्त्यावर येतो आणि रस्त्यावरचा लोड कमी करून तो आपण हवेतली वाहतूक जर चालू केली आणि इझी आहे, जर आपण मेट्रो हवेतनं नेऊ शकतो तर रोपवेच्या माध्यमातून बस म्हणजे रोपवे सारखीच पण बस ती 16 सीटर 18 सीटर काही ठिकाणी जास्त पण होऊ शकते। तर अशा रोपवे आपण चालू करू शकतो का, आणि ते चालू केल्यानंतर ती जबाबदारी जी आहे ती परिवहन खात्याला जर दिली तरच ते चालू होऊ शकतं। मध्यंतरीच्या काळामध्ये MMR क्षेत्रामध्ये MMRD ला ते मी पत्र दिलं होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी काही विचारही चालू केला होता, परंतु ते बारगळलं। हे काम MMRDचं नाहीये, हे ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं काम आहे आणि हे आमच्या डिपार्टमेंटचं काम आहे। तर ही रोपवेची वाहतूक बसेस सारखी हवेतनं जर आपण चालू करू शकलो तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता मिळेल असं मला गडकरी साहेबांनी सांगितलं असतं। मी आजच्या बैठकीमध्ये दुसरा विषय तो घेतला की बेंगलोरच्या धर्तीवर आपण इतर राज्यामध्ये अशा वाहतूक व्यवस्था कशी आहे, कुठल्या प्रकारे ते चालू झालेली आहे त्याचं तुम्ही निरीक्षण करा, अहवाल मागवा आणि एक प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करा, जेणेकरून आपण दिल्लीला गडकरी साहेबांना तो सादर करू आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल मिळालं की मला असं वाटतं की फंड सुद्धा जर गरज असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मिळू शकतं। तर ते प्रेझेंटेशन लवकरात लवकर आपण सादर करावं असं मी अधिकाऱ्यांना सांगितलं। जैसे कि आपने सुना कि महाराष्ट्र के MMR क्षेत्रों में परिवहन सेवा पर बढ़ता दबाव कम करने के लिए केंद्र सरकार से बातचीत कर बेंगलुरु की तरह महाराष्ट्र में भी जल्द से जल्द बस सेवा की तरह रोपवे सेवा भी शुरू की जाएगी, ऐसा प्रताप सरनाईक ने कहा है। केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी द्वारा विकसित भारत 2047 के तहत सभी राज्यों के परिवहन मंत्रियों की मीटिंग आयोजित की गई थी, जिसमें महाराष्ट्र के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने केबल कार प्रोजेक्ट का DPR केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी को सबमिट किया और पर्वतमाला परियोजना के अंतर्गत केबल कार प्रकल्प विकसित किया जाए ऐसी मांग की। तो वहीं मुंबई के उपनगरों से मुंबई एयरपोर्ट पहुंचने के लिए यात्रियों को कम से कम समय लगे, इसलिए भी परियोजना का प्लान बनाकर जल्द से जल्द पेश कर ऐसी सूचना केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी की ओर से दी गई है। इसके बाद इससे जुड़ा DPR भी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी को सबमिट किया जाएगा, ऐसा आश्वासन प्रताप सरनाईक ने दिया है। केबल कार प्रोजेक्ट को लेकर प्रताप सरनाईक ने उठाए इस कदम के बारे में आपको क्या लगता है, कमेंट करके जरूर बताएं और ऐसी वीडियोस के लिए जुड़े रहें MB लाइव के साथ।